मित्रांनो, नमस्कार. आज आपण सोसायटीमध्ये राहत असताना सोसायटीमध्ये रहिवासी पक्ष्यांना खायला टाकतात व त्या खायला टाकण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे जे वाद निर्माण होतात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा सोसायटीमध्ये असलेले सभासद हे पक्षीप्रेमापोटी, प्राणीप्रेमापोटी पक्ष्यांना खायला घालत असतात. उदाहरणार्थ कबुतरांना खायला घालत असतात. परंतु बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की या कबुतरांच्या निष्ठेमुळे अतिशय घातक आजार, फुफ्फुसाचे अतिशय घातक आजार होत असतात, हे तज्ज्ञांचे मत आहे. बऱ्याच वेळेला यावरून सोसायटीमध्ये वाद होतात. परंतु अशाच प्रकारचा एक वाद मेहरबान कोर्टामध्ये गेला असता त्यामध्ये मेहरबान कोर्टाने असं नमूद केलेले आहे की आपण आपल्या स्वातंत्र्याचा किंवा आपल्या जागेचा वापर हा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करू नये, हा नागरिक शास्त्राचा मूलभूत नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, असे नमूद केले होते. व या गोष्टी जर बंद झाल्या नाही किंवा या गोष्टींमुळे जर इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकारचे दावे हे सहकार न्यायालयात चालतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये मेहरबान न्यायालयाचा एक निकाल आहे, पद्मा ठाकोर विरुद्ध दिलीप सुभालाल शाह 2016 6 MLJ पेज नंबर 374. हे आर्यम सावंत साहेबांचं जजमेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा वरीलप्रमाणेच तत्व हे लक्षात घेतलेलं आहे आणि अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे आपण सर्व सभासदांनी सोसायटीत राहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पक्ष्यांना आणि प्राण्यांना खाऊ घालताना आपण दुसऱ्यांना त्रास होणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. अन्यथा आपल्या आणि दुसऱ्यांच्या जीविताशी खेळ होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.